सोलापूर शहरातून तडीपार झालेल्या संजय उपाडे यांनी दारूच्या नशेत बहिणीचा रस्ता अडवून कुऱ्हाड दाखवत धमकी दिली। शिवाय मुर्दे पाडतो असे म्हणत बहिणीच्या पर्समधील 1700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले। अशी फिर्याद जगदेवी उर्फ संतोषी किसन गुंड वय 50 राहणार संतोषनगर बाळे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून उपाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील आरोपी उपाडे याला तडीपार करण्यात आले होते। त्यानंतरही तो सोलापूर शहरात येऊन अशा प्रकारची धमकी दिली अशी माहिती सूत्रांनी दिली। जगदेवी या 6 एप्रिल रोजी दुपारी घराजवळ असताना आरोपीने नशेत कुऱ्हाड घेऊन पैसे दे नाही तर कुऱ्हाड घालून खल्लास करतो अशी धमकी दिली। त्यावेळी नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड हवेत फिरवत एकालाही जीवन सोडणार नाही अशी धमकी दिली। यावेळी फिर्यादी घाबरून घरात जाऊन लपल्यानंतर आरोपीने त्यांच्या घराचा दरवाजा लाथा मारून उडवला। शिवाय त्यांचे केस पकडून त्यांच्या पाकिटमधील पैसे काढून घेतले। शिवाय जीवन सोडणार नाही अशी ही धमकी दिली। या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार ढोबळे हे करीत आहेत।